मुंबईत महायुतीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांचा अडथळा ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई महापालिका निवडणूक राष्ट्रवादीने नवाब मलिकांच्या नेतृत्वात लढण्याचा निर्णय घेतलाय। मलिकांच्या नावाला भाजपने विरोध केलाय। त्यामुळे युतीबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात बैठकांचं सत्र सुरू असतानाच राष्ट्रवादी चर्चेपासून दूर आहे। मुंबईत राष्ट्रवादीचे नेतृत्व नवाब मलिक यांच्याऐवजी इतर कुणाकडेही दिल्यास भाजपच्या नेत्यांचा कुठलाही आक्षेप नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान कुणालाही बाजूला ठेवायचा असा विषय नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर राष्ट्रवादी महायुतीचाच घटक पक्ष असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। तर कुणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिलंय। राष्ट्रवादी महायुतीचाच घटक पक्ष आहे असं रवींद्र चव्हाण यांनीही म्हटलंय। मलिक महायुतीत अडचण ठरतायत का या सगळ्या चर्चांवर चव्हाण आणि शिंदेंनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे। असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही। आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत। त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील। त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल। खरं तर महायुतीच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निर्णय हे त्या पातळीवरती केले जाणार आहेत। आता महायुती यासाठी आपण म्हटलं जातं की महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष फक्त शिवसेना शिंदेसेनाच नाही, राष्ट्रवादी अजितदादा पवार पण आहेत, RPI आहे, इतरही आमच्याबरोबर असणारे अनेक घटक पक्ष आहेत। त्या कमिटीमध्ये सगळ्यांशी चर्चा ही करूनच त्या संदर्भातले निर्णय करण्याचं ठरवलेलं आहे। आपण पाहिलं कुणालाही बाजूला ठेवायचा विषय नाही असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे। तर राष्ट्रवादी महायुतीचाच घटक पक्ष असल्याचं प्रतिक्रिया देखील चव्हाणांनी दिलेली आहे। मुंबईत महायुतीत मलिक अडथळा ठरतायत का अशा चर्चा सुरू झाल्यात, कारण अनेक त्यांच्यावरचे आरोप देखील यावर कारणीभूत आहेत। तर कुणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही असं एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।